हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज आपण अगदी सोपी छोटी छोटी इंग्लिश वाक्य बघूया जी सहजपणे तुम्ही अगदी सहजपणे वापरू शकाल. रोजच्या रोज म्हणा, प्रॅक्टिस करा, परत परत वाचा आणि बोलायला लागा. म्हणजे कोणी कधीही जेव्हा भेटेल, ज्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकाल इंग्लिशमधून, त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. जर कोणी तुम्हाला असं नसेल की ज्याच्याबरोबर तुम्ही इंग्लिश बोलण्यासारखं कोणी नसेल अवेलेबल, तर तुम्ही स्वतः आरशात उभं राहून म्हणायला लागा. फक्त मोठ्यांदा म्हणा, मनातल्या मनात नको. मोठ्यांदा बोलायला लागलात की सगळी वाक्य आपोआप तुम्हाला जमायला लागणार आहेत आणि वापरायला लागा. जितकी जास्त ती इंग्लिश वाक्य वापराल आणि बोलाल ना, तितकं ते तुमच्या मनात कायमचं बसून राहील. सहजपणे बोलायला लागाल, कळणारही नाही तुम्हाला कधी बोलायला लागले मी. ओके, सो आज मी थोडीशी सोपी साधी नेहमीची वाक्य घेते. एक एक सिच्युएशन घेते, म्हणजे एक एक अशी काही असेल असं एक प्रसंग घेते आणि त्यानुसार वाक्य घेते. तर आज आपण पहिला प्रसंग घेऊया की समजा आपल्या घरी कोणी आलं पाहुणे म्हणून. तर घरी कोणी जेव्हा येतं तेव्हा आपण काय करतो, बेल वाजली की दार उघडतो. अचानक समजा की अचानक कोणतरी आलं आहे, तुम्हाला अपेक्षित नाही आहे, एक्सपेक्टेड नाही आहे, असं अचानक कोणी घरी आलं, तर दारातच आपण काय म्हणतो, अरे आश्चर्यच आहे, तू कसा काय आलास, हे जे मराठीत म्हणतो ना, त्याऐवजी तुम्ही इंग्लिश काय म्हणू शकता. एक वाक्प्रचार आहे, एक फ्रेज आहे, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू आलास, किती आश्चर्याची घटना. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज मी लिहिते बोर्डवर आणि मराठी अर्थ पण खाली लगेच लिहिते. ओके, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. नेहमीसारख्या मी टिप्स देणार आहे. पहिली टिप अशी आहे की व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज आश्चर्य व्यक्त केलं आहे, आणि जेव्हा तुम्ही आश्चर्य व्यक्त करता तेव्हा आपण एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह असं करतो. हे जे इथे मी केलं आहे त्याला आपण म्हणतो एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज मराठीत अर्थ काय, किती आश्चर्य, किती आश्चर्यकारक घटना किंवा किती आश्चर्याची गोष्ट. मी मराठीत अर्थ खाली लिहिते, किती आश्चर्याची गोष्ट. हे आपण कधी म्हणणार आहोत, जेव्हा अचानकपणे कोणी घरी येतं आणि आपल्याला अपेक्षित नसतं, त्यावेळेला आपण कुठचीही गोष्ट घरी येता, हे मी एक उदाहरण दिलं, एक प्रसंग जस्ट घेतला. कधीही जेव्हा अपेक्षित नसतं आणि काहीतरी घडतं तेव्हा आपण म्हणतो व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सरप्राईज म्हणजे अपेक्षित नसलेल्या गोष्टी घडणं, सरप्राईज. ओके, आता घरी आलेत पाहुणे, आपण दारातच म्हटलं आहे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. पुढे आपण मराठीत काय म्हणतो, या 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 बसा. मग या असं जे वेलकम करतो ना, त्याला वेलकम एवढं जरी म्हटलं इंग्लिशमध्ये तरीसुद्धा पुरेसं आहे. दुसरा सोपा शब्द आहे वेलकम. वेलकम स्वागत आहे, वेलकम म्हणजे स्वागत. ओके, वेलकम स्वागत आहे. त्यानंतर पाहुणे आत येतील आणि आपण म्हणणार बसा. बसा असं म्हणतो ना, सोफा असेल, कॉट असेल, कुठे बसायचं असेल तिथे आपण दाखवतो बसा. मग बसा याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो, हॅव अ सीट. हॅव अ सीट, हॅव अ सीट म्हणजेच बसा. किंवा आपण अजूनही दुसऱ्या प्रकारे म्हणू शकतो, आपण म्हणू शकतो बी सीटेड, बसा अशा अर्थी. म्हणून हॅव अ सीट ऑर बी सीटेड. हॅव अ सीट, बी सीटेड, दोन्हीचा अर्थ ऑफकोर्स बसा असाच आहे. पाहुणे कोणीही ज्यांना आपल्याला बसा असं म्हणायचं असेल तेव्हा आपण म्हणतो हॅव अ सीट, बी सीटेड. ह्यात पण एक मला तुम्हाला नंतर टीप द्यायची आहे. SEAT सीट म्हणजे ती सीट जी असते, म्हणजे जिथे आपण बसतो ती सीट. आणि SIT सीट हा आहे क्रियापद, वर्ब आहे इंग्लिशमधलं, आणि त्याचा अर्थ बस असा अर्थ फरक आहे स्पेलिंगमध्ये पण आणि अर्थामध्ये पण. ती मी टिपच्या वेळेला परत सांगेन शेवटी. ओके, बरं, आता आपण त्यांना बसा म्हटलं. आता आपण नेहमी गप्पा मारतो जनरल आपल्या सगळ्या. त्यानंतर विचारतो, बरं आता काय करू तुमच्यासाठी, चहा करू की कॉफी. तर ते तुम्ही इंग्लिशमध्ये कसं विचारू शकाल की काय करू, चहा करू की कॉफी. म्हणजेच आपण त्यांना
प्रेफरन्स देतो ना, चहा घेणार की कॉफी, असं आपण जनरली विचारतो. मग तसं जेव्हा म्हणायचं असेल तेव्हा मी एक आता वाक्य लिहिते आणि मग सांगते. इंग्लिशमध्ये मी एक वाक्य लिहिते आहे इथे. प्रश्न आहे माझा विचारलेला, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. व्हॉट म्हणजे काय, वूड विलचंच, विल हे क्रियापद आहे, त्याचंच आपण वूड हे एक रूप वापरलं आहे. व्हॉट वूड यू, तू किंवा तुम्ही, लाईक म्हणजे आवडेल, टू हॅव म्हणजे इथे आपल्याला म्हणायचं आहे खायला किंवा प्यायला काय आवडेल तुम्हाला, अशा अर्थी आपण हे वापरलं आहे. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. मराठीत अर्थ लिहिताना काय मी म्हणेन, तुम्हाला किंवा तुला. ओके, तुला किंवा तुम्हाला. काय आवडेल, घ्यायला लिहूया आपण त्याच्यात, कारण काय घ्यायला आवडेल अशा अर्थी आपल्याला म्हणायचं आहे. काय घ्यायला आवडेल. ओके, तुला किंवा तुम्हाला, कारण यू हा इंग्लिशमधला शब्द एकवचन किंवा अनेकवचन दोन्हीसाठी वापरतो, म्हणून तुला किंवा तुम्हाला काय घ्यायला आवडेल. टी और कॉफी, जर तुम्हाला ऑप्शन ऑफर करायचे असले, सांगायचे असले दोन ऑप्शन, तर काय म्हणू शकतो आपण, टी और कॉफी. ते पण लिहूया त्याच्या जोडीलाच. काय घ्याल तुम्ही, चहा की कॉफी, अशा अर्थी टी और कॉफी. क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. टी म्हणजे चहा, और म्हणजे किंवा, कॉफी तुम्हाला माहितीच आहे, मराठीत पण आपण त्याला कॉफीच म्हणतो. ओके, यातल्या फक्त लक्षात काय ठेवायचं, या ऑरचा अर्थ आहे किंवा. और म्हणजे किंवा. ओके, आता हे झालं इथपर्यंत, चहा घेणार की कॉफी इथपर्यंत आपण विचारलं. आता पुढे जायचं, म्हणजे आता तुम्ही जनरल गप्पा मारताय, चहा कॉफी काय असेल ती देऊन झाली, घेऊन झाली, सगळं काही झालं असं समजूया आपण. आणि समजा पाहुणे निघाले आता, ओके बाय वगैरे सगळं म्हणून झालं आणि ते निघाले जायला, तर जनरली आपण काय म्हणू त्यांना, की या परत. ओके, वेलकम बॅक, परत या. ओके, या अर्थी आपण काय म्हणणार, या परत, वेलकम बॅक. किंवा आपण काय म्हणू, लवकरच आपण परत भेटूया, म्हणून सी यू सून, लवकरच, सी यू सून. तर मी आता इथे पुढचं वाक्य लिहिते, सी यू सून. ओके, सी यू सून म्हणजे लवकरच आपण भेटू. किंवा जर तुम्ही उद्या लगेच भेटणार असाल, असं समजा की उद्या तुमचं प्लॅनिंग झालं की आपण भेटायचं आहे, तर सी यू सूनच्या ऐवजी तुम्ही कुठचंही वापरू शकता. उद्या भेटायचं असेल तर सी यू टुमॉरो, म्हणून मी ऑप्शन लिहून ठेवते तिथे. एक तर सी यू सून, लवकरच भेटू, किंवा आपण म्हणू शकतो सी यू टुमॉरो. उद्या जर तुमचं ठरलं तर टुमॉरो म्हणजे उद्या, म्हणून सी यू सून किंवा टुमॉरो. किंवा अजून सी यू हे कॉमन आहे, सी यू सून किंवा सी यू टुमॉरो. किंवा अजून काय आपण म्हणू शकतो, सी यू आणि एखादा जर दिवस तुम्ही फिक्स केला. समजा तुम्ही ठरवलं की आपण फ्रायडेला म्हणजेच शुक्रवारी भेटायचं, तर आपण काय म्हणू शकतो, सी यू ऑन फ्रायडे. फ्रायडेला जर बोलता बोलता ठरलं की आपण त्या ठिकाणी जाऊया मार्केटमध्ये, तर आपण म्हणू शकतो सी यू ऑन फ्रायडे नाऊ, म्हणून सी यू ऑन फ्रायडे. सी यू कॉमन, सी यू सून. सूनचा अर्थ लवकर, अर्थ खाली लिहिते छोट्या अक्षरात. सी यू म्हणजे वर लिहिते, नाही तर अर्थ मी वर लिहिते लवकर. सूनचा अर्थ लवकर. सी यू टुमॉरो, टुमॉरोचा अर्थ उद्या. किंवा सी यू ऑन फ्रायडे, शुक्रवारी. या फ्रायडेचा अर्थ शुक्रवारी. ओके, यातला आपण काहीही म्हणू शकतो जेव्हा परत भेटायचं असेल तेव्हा. आणि मग शेवटी आपण बाय म्हणतो, टाटा म्हणतो, गुड डे म्हणतो. एक आपण फक्त गुड डे आत्ता इथे लिहूया. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण ॲक्च्युअली बोलू शकतो. जसं आपण मराठीत भरपूर वेगवेगळ्या प्रकारे बोलतो ना, सेम इंग्लिश ही सुद्धा भाषाच आहे. बरीच वेगवेगळी वाक्य आपण बनवू शकतो. आपण रोज थोडी थोडी बघणार आहोत, म्हणून मी 5-6 पाठ करायचे आहेत तुम्हाला, परत परत बोलत राहायची आहेत आणि खरी खरी जीवनात वापरायची आहेत. तेव्हा ते तुम्ही बोलायला पटकन शिकू शकाल.
सोपी छोटी वाक्य मी मुद्दाम घेते की सहजपणे कोणीही बोलू शकेल. ओके. मग शेवटचं आपण एक वाक्य, गुड डे आणि बाय. गुड डे म्हणजे अख्खा तुमचा दिवस चांगला जावो, बाय. ओके. या बायचं परत स्पेलिंग BYE. बाय म्हणजे आपण टाटा बाय करतो तो बाय, BYE. आता या बाय ह्याच अर्थाचे 3 शब्द, अर्थाचे नाही सॉरी, बाय ह्या उच्चाराचे 3 आहेत, पण तिन्हीचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे. आत्ता मी इथेच थांबते. एक प्रसंग मी वर्णन करून सांगितला आणि त्या प्रसंगात साधारण सर्रास आपण कुठची वाक्य वापरतो ती घेतली 5-6 वाक्य. पटकन आपण बोलूया. पटकन हवा तर अर्थ त्याचा चटकन सांगून टाकते परत कशा अर्थी येते. मुळात आपला प्रसंग आजचा काय आहे, घरी आपल्या पाहुणे आले आहेत. हा आपला प्रसंग आहे. आल्या समजा अचानक आलेत, कल्पना नाही आहे, तर आपण काय म्हणणार, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अर्थ, किती आश्चर्याची गोष्ट, किती छान तू आज आला आहेस किंवा आली आहेस, आला आहात. दुसरं, स्वागत करणार. स्वागत करताना आपण म्हणतो वेलकम, वेलकम. नंतर बसा असं म्हणतो आपण. बसा असं म्हणताना हॅव अ सीट. हे पहिलं, हॅव अ सीट किंवा बी सीटेड. बसा. हॅव अ सीट किंवा बी सीटेड. बसा. त्यानंतर गप्पा गोष्टी चालू होतात. आपण विचारतो चहा कॉफी काय करू आता, काय आवडेल घ्यायला. त्या अर्थी शब्द वाक्य आहे व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. अर्थ, तुला किंवा तुम्हाला काय घ्यायला आवडेल. त्यानंतर ते घेतलं, चहा पाणी झालं, गप्पा गोष्टी झाल्या. पुढचा एखादा दिवस ठरला भेटायचा. समजा नाही ठरला तर काय म्हणणार, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव, चहा की कॉफी, टी ऑर कॉफी. ऑर म्हणजे किंवा. ओके. आणि परत आपण कधी भेटू, त्या अर्थी वाक्य सी यू सून. लवकरच भेटूया. सी यू, सी म्हणजे भेटणं, बघणं ॲक्च्युअली, पण इथे सी यू सून वाक्प्रचार आहे. अर्थ आहे भेटणं, लवकरच भेटूया. किंवा दिवस जर तुम्ही ठरवला तर सी यू ऑन फ्रायडे, शुक्रवारी भेटूया. उद्या भेटूया असं जर ठरवलं तर सी यू टुमॉरो, उद्या भेटूया. ओके. काहीही, इथे काहीही तुम्ही घालू शकता. आणि शेवटी मग त्यांना बाय करताना गुड डे, एक म्हणण्याची पद्धत इंग्लिशमधली, गुड डे आणि म्हणायचं बाय. ते सगळे मी शब्द आज इथे लिहिले. आता टिप्स थोडक्यात या साईडला मी लिहिते. पहिली टीप मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हे आहे उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह मराठीत, इंग्लिशमध्ये म्हणायचं एक्सक्लेमेटरी मार्क. ओके. वेलकम, स्वागत आहे. हॅव अ सीट, यातला हा सीट हा शब्द, ते फक्त मी आजच्या टीपमध्ये इथे वेगळं लिहिते. SEAT, सीट हे आहे नाम. त्यामुळे बसायची सीट, जिथे आपण बसतो ती सीट. आणि समजा आपण SIT सीट म्हटलं तर ते आहे क्रियापद. आणि अर्थ काय आहे, बस किंवा बसा. सिट डाऊन, खाली बस, अशा अर्थी SIT सीट क्रियापद आहे. नामाला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण नाऊन, क्रियापदाला म्हणतो वर्ब. त्याच्या पुढे ओके, व्हॉट वूड यू लाईक टू हॅव. यू हा शब्द आपण एक वचन आणि अनेक वचन, आदरार्थी सगळ्यासाठी एकच शब्द आहे. तू किंवा तुम्ही, मुलगा मुलगी किंवा आदरार्थी कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही अशा अर्थी पण यूच म्हणायचं आहे. टी ऑर कॉफी, ऑर म्हणजे किंवा. पुढचा शब्द सी यू सून, तुला लवकर भेटेन किंवा तुम्हाला लवकर भेटायचं आहे अशा अर्थी. यू परत तू किंवा तुम्ही, लवकर भेटूया. टुमॉरो, उद्या. ऑन फ्रायडे, शुक्रवारी. ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे, व्हॉट एव्हर, पण ऑन हा शब्द तिथे आधी वापरायचा आहे. डायरेक्टली नुसतं फ्रायडे म्हणायचं नाही. ऑन फ्रायडे वाक्प्रचार आहे तो इंग्लिशमधला, तसाच म्हणायचा आहे. ओके. आणि शेवटचं गुड डे, बाय. यातलं मात्र एक मी लिहिते इथे बाय. बाय आपण जेव्हा टाटा म्हणतो ना तेव्हा स्पेलिंग आहे BYE, बाय. अजून 2 शब्द आहेत त्या अर्थाचे, बाय ह्याच उच्चाराचे, BY बाय. ओके. किंवा BUY बाय. आणि आत्ता आपण लिहिलं आहे BYE बाय. हे 3 शब्द अर्थ तुम्ही लिहून घ्या. मला इथे जागा नाही म्हणून मी मराठी अर्थ लिहित नाही आहे. ह्या BY बायचा अर्थ आहे आय वॉज वॉकिंग
बाय द रिव्हर साईड, म्हणजे रिव्हर साईड म्हणजेच नदीच्या बाजूने मी चालत होते. तर बाजूबाजूने चालणं किंवा बाजूने अशा अर्थी जेव्हा म्हणायचं असतं तेव्हा बी वाय बाय बाजूने. बी वाय बाय मराठी अर्थ बाजूने. ह्याचं स्पेलिंग बी यू वाय बाय, उच्चार परत बायच आहे. बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे. आय विल बाय काहीतरी, आय विल बाय अम्ब्रेला टुमॉरो, मी उद्या अम्ब्रेला म्हणजे छत्री विकत घेईन. तर आय विल बाय अम्ब्रेला, बाय म्हणजे विकत घेणे. बी यू वाय बाय विकत घेणे. आणि शेवटचा बी वाय ई बाय टाटा, बाय बाय. बी वाय ई जे मी इथे वापरलं आहे कारण आपण पाहुण्यांना टाटा केलं आहे. तिन्ही उच्चार सेम पण स्पेलिंग वेगळं आणि अर्थसुद्धा वेगळे असे हे बायचे 3 शब्द. या झाल्या माझ्या आजच्या टिप्स. जोडीला मी बऱ्याच काही सांगितल्या आहेत, सगळ्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वहीत लिहून घ्या आणि परत परत जरा वाचत राहा गंमत म्हणून. सोप्पं आहे इंग्लिश, काही कठीण नाही आहे. जरा अशी प्रॅक्टिस, बोलणं मोठ्यांदा की सहज जमतं आपल्याला इंग्लिश बोलायला. ऑल द बेस्ट फॉर एव्हरी वन ऑफ यू. सगळ्यांना तुम्हाला बेस्ट ऑफ लक त्यासाठी. आज मी इथेच थांबते. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग फ्रॉम SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून केला आहे. आणि 1996 सालापासून इंग्लिश हा विषय मी शाळेतून, कॉलेजेसमधून आणि प्रायव्हेट ट्युशन्स घेऊन शिकवते आहे. काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर मला 9960004645 99604645 या माझ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता तुम्ही. मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घेते. इंग्लिश ग्रामरचे सुद्धा क्लासेस मी घेते. थँक्यू व्हेरी मच. बाय.